स्थापन होणार आहे त्यासाठी आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो आणि त्याआधी भाजपचा विधिमंडळ गट नेता निवड होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की जो कोणी विधिमंडळाचा गट नेता असेल तो त्याचंच नाव मुख्यमंत्री म्हणून समोर असणार आहे, मुख्यमंत्री पदासाठी तो चेहरा असणार आहे आणि आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे, कारण भाजपकडे विक्रमी जागा आहेत आणि त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे तर निश्चित आहे। विजय रुपाणी सुद्धा आता विधान भवनाकडे निघणार असल्याचं समजतंय आणि थोड्याच वेळात भाजपची गट नेता निवड बैठक पार पडणार आहे। काय बोलायचं सांगा ना। आज जी काय विधिमंडळाची बैठक होती त्या बैठकीमध्ये आज नेता निवडायचा आहे, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला असं वाटतं आमचे नेते, आपल्याला सर्वांना कल्पना आहे, माहिती आहे, आमचे नेते आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नेता म्हणून राहतील आणि महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्रीसुद्धा तेच निश्चितपणे राहतील। त्यांना मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। फडणवीस साहेब मी परत पुन्हा येईल असे म्हणाले होते, आज ते खरं फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की मी पुन्हा येईल, बरोबर त्याची युक्ती आज पूर्ण होईल काय? फडणवीस साहेबांनी जे काय 2019ला सांगितलं होतं का मी पुन्हा येईन आणि आज 2024ला त्यांनी जे काही स्वप्न होतं ती स्वप्न साकार करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेष करून सर्व आमदारांनी केलं, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद। कर्डिले साहेब, नगर जिल्ह्याने बरेच काही बदल या निवडणुकीमध्ये दाखवले, विशेषतः संगमनेरमधला पराभव, बाळासाहेब थोरातांचा, अमोल खताळांचा विजय, कसं बघताय? बाळासाहेब थोरातांचा तर हा पराभव निश्चित ठरलेलाच होता। त्याचं कारण असं आहे की आता इतक्या वर्ष सत्तेत राहिले, परंतु सत्तेत राहता असताना नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राचं तर कुठलंच काम विकासाचं केलं नाही, परंतु ज्या मतदारसंघामध्ये 7 वेळाला विजय मिळवला त्या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मला असं वाटतं कुठलाच विकास पाहायला मिळाला नाही आणि एक साध्या माणसांनी, गरीब कुटुंबातल्या व्यक्तींनी त्यांचा आज पराभव खरं वास्तविक पाहता पाहायला मिळण्याचं काम झालं। त्याचं एकच कारण आहे, आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली, परंतु संधीचा कुठल्याच प्रकारचा उपयोग करण्याचं काम झालं नाही, म्हणून प्रत्यक्षात त्यांचा पराभव आज पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालं।